नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सायन्स यामधील केमिस्ट्री विषयातील पहिला चॅप्टर आणि तो पहिला चॅप्टर म्हणजे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तुम्हाला तर माहितीच आहे या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्कांचं. मग आता ह्या 6 मार्कांचं प्रिपरेशन कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला, आजच्या लेक्चरला. खरं तर सायन्स हा विषय जो आहे ना तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. वेगवेगळ्या ब्रांचेसचं मिक्सिंग आहे आणि त्या ब्रांचेस म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. आणि मग प्रत्येक ब्रांचमधील थोडे थोडे चॅप्टर घेऊन आपलं सायन्सचं पुस्तक बनलेलं आहे सायन्स 1 आणि सायन्स 2 या विषयांमध्ये. ठीक आहे, तर आता आपण सायन्स 1 मधला केमिस्ट्रीतला पहिला चॅप्टर लर्न करणार आहे की ज्याचं नाव आहे काय तर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता हा चॅप्टर ज्यावेळेस आपण लर्न करतो त्यावेळेस महत्वाचे कुठले पॉइंट आहेत हे जर आपल्याला समजलं ना तर मग पुढे तुम्हाला अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल. म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट समजले पाहिजेत. मग कोणते कोणते पॉइंट आहेत की जे आपल्याला करायचे तर ते पॉइंट बघा कुठले. तर सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे तो आहे एलिमेंट अँड क्लासिफिकेशन. आता एलिमेंट अँड क्लासिफिकेशन म्हणजे काय तर इथे तुम्हाला एलिमेंटची एक डेफिनेशन प्रिपेअर करावं लागेल आणि एलिमेंटचं क्लासिफिकेशन कुठल्या प्रकारात केलं जातं हे प्रकार, त्याचे थोडक्यात प्रॉपर्टीज, एखाद दुसरं उदाहरण, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉइंट या चॅप्टर मधला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे डोबे-रायनर स्ट्रायड. आता डोबे-रायनर नावाचा जो जर्मन सायंटिस्ट होता या सायंटिस्टनी कोणता शोध लावला पिरियोडिक टेबल संदर्भात त्या टेबलवरती आपण चर्चा करणार आहे. त्याचं स्टेटमेंट काय, त्यांनी कोणता टेबल मांडला, एक्झाम्पल काय, अशा प्रकारचा हा पॉइंट असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणजे काय तर न्यूलँड नावाच्या सायंटिस्टनी जो काही ऑक्टेव्स शोधलं आहे किंवा त्याचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते का आलं, कसं आलं, त्या ऑक्टेव्हचे फीचर काय, याबद्दल आपण चर्चा इथे करणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे तो आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. आता मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल म्हणजे काय तर मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टनी जो काही पिरियोडिक टेबल बनवला होता मग त्यामध्ये फीचर्स बद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर त्याचबरोबर तिथे आपण मेरिट, डिमेरिट कोणते आहेत ते सगळे शिकणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट राहतो या चॅप्टर मधला तो म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मग कोणी शोध लावला, त्याचे फीचर्स काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, त्याचे मेरिट्स काय, अशा प्रकारचं सगळं डिस्कशन आपण ह्या चॅप्टर मध्ये करणार आहोत. तर थोडक्यात काय तर 4 ते 5 पॉइंट यामधले महत्वाचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा म्हणजे तुम्हाला या चॅप्टर मध्ये जे काही 6 मार्क्स आहेत हे 6 मार्क्स पडायला कुठेही अडचण येणार नाही. तर आपल्या या पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मधला पहिला पॉइंट येतो आपला एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे तर एलिमेंट्स म्हणजे काय. मग एलिमेंट्स म्हणजे काय तर डेफिनेशन तुम्हाला बोर्डवर दिसती. एलिमेंट्स म्हणजे काय असतं तर एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स. एलिमेंट कसं आहे प्युअर सबस्टन्स आहे विच कंसिस्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये समावेश असतो कोणाचा तर ओनली वन टाइप ऑफ ॲटम. साधी सिंपल डेफिनेशन आहे कशाची बघतोय आपण एलिमेंटची. एलिमेंट म्हणजे काय कळालं आपल्याला तर एलिमेंट म्हणजे काय इट इज अ सिंपल और प्युअर सबस्टन्स विच कंसिस्टिंग ऑफ सेम टाइप ऑफ ॲटम. म्हणजे काय तर असा सबस्टन्स प्युअर की ज्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा ॲटम असतो याला आपण काय म्हणतो दॅट कॉल्ड एज अ एलिमेंट. I repeat that definition. Element means what? The element means it is a pure substance consisting of same kind of or one kind of atom or one type of atom. So this is the definition of what element. आता एलिमेंटची एक्झाम्पल किती तर बघा आतापर्यंत जेवढे काही एलिमेंट आहेत त्याचा शोध लागलेला आहे तो नंबर आहे 118. 118 एलिमेंट डिस्कवर्ड. ओके, आतापर्यंत 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण 18 सेंचुरी बघतो म्हणजे 18वं शतक जे होतं 1800 साल असेल ह्या सालामध्ये साधारण
30 एलिमेंट्स डिस्कवर्ड, म्हणजे त्यावेळेस 30 एलिमेंटचा शोध लागला होता. कधी? तर 1800 साली. आणि 2026 पर्यंत किती एलिमेंटचा शोध लागलेले आहेत? तर 118 एलिमेंटचा शोध लागला. हे आपल्या टेक्स्ट मध्ये मेन्शन केलेला नंबर आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपण बघितली एलिमेंटची डेफिनेशन. एलिमेंटची डेफिनेशन खूप सोपी आहे. काय करायची डेफिनेशन? प्रिपेअर. इट इज अ प्युअर सबस्टन्स कन्सिस्टिंग. काय कन्सिस्ट करतं? तर ओनली वन टाइप ऑफ सबस्टन्स और ओनली वन टाइप ऑफ ॲटम दॅट कॉल्ड एज एलिमेंट. आता एक्झाम्पल बघूयात. 118 एलिमेंट पैकी कोणतेही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. हवं ते तुम्ही कुठलेही 2 एक्झाम्पल इथे लिहू शकता. आता ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन पुढे करण्यात आलं. आता त्याची गरज का निर्माण झाली तेही समजून घ्या. बघा, आता मी मगाशीच म्हटलं 18वं शतक किंवा 18व्या शतकाची जी सुरुवात होती 1800 साली, साधारण 30 एलिमेंटचा शोध लागला. आणि साहजिकच आहे, पुढे पुढे एलिमेंटचे नंबर वाढत गेले. कदाचित ते त्या काळामध्ये 100, 120 पर्यंत आले असतील. बरोबर आहे. मग त्या काळामध्ये सायंटिस्टने हा विचार केला की एवढ्या सगळ्या एलिमेंटचं प्रिपरेशन करणं किंवा याची तयारी करणं, याचा अभ्यास करणं खूप अवघड होईल. जर ह्या एलिमेंटला आपण एका टेबलमध्ये बसवलं तर ते अभ्यासाला सोयीचं जाईल. कारण टेबलमध्ये काय असणार आहे? एका एलिमेंट खाली दुसरा असेल, दुसऱ्या खाली तिसरा, तिसऱ्या खाली चौथा, असा तो टेबल पूर्ण होईल. आणि ज्यावेळेस तो टेबल पूर्ण होईल त्यावेळेस ह्या 118 एलिमेंटचा अभ्यास करायला खूप सोपं जाईल. आणि यातूनच पिरियॉडिक टेबल करण्याची कन्सेप्ट ही उदयास आली. मग आता याचं श्रेय पहिलं कोणाला जातं? तर हे श्रेय जातं डोबेरायनर नावाच्या सायंटिस्टला. आपण पुढे बघणारच आहोत डोबेरायनर सायंटिस्टनी काय शोध लावला किंवा त्याचं स्टेटमेंट काय. तत्पूर्वी आपल्या या पॉइंटवरती आपण पुन्हा फोकस करतोय की आतापर्यंत आपण बघितलं काय की एलिमेंटची डेफिनेशन. ती तर डेफिनेशन आता सगळ्यांची पाठ व्हायला पाहिजे. एलिमेंटची डेफिनेशन खूप सोपी आहे. एलिमेंट म्हणजे काय आहे? तर इट इज अ प्युअर सबस्टन्स कन्सिस्टिंग ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम कॉल्ड एज अ एलिमेंट. एक्झाम्पल तुम्ही कोणतेही लिहा. आता आपण येतो क्लासिफिकेशन मध्ये. मग आता बघा, जेवढे काही एलिमेंट आहे यांना जर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण ठेवलं तर तो अभ्यास करायला आणखीन सोपा जाणार आहे. आणि म्हणून सायंटिस्टनी अगदी सुरुवातीला 2 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलं आणि त्यानंतर तिसरा प्रकार पण सापडला. आणि तो प्रकार आहे कुठला ते बघा. मेटल्स म्हणजे धातू, नंतर नॉन मेटल्स अधातू, आणि मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश. आता या प्रत्येकाचा अर्थ पण समजून घ्या. बघा, आता मेटल कोणाला म्हणायचं? तर मेटल म्हणजे काय असतं? तर एनी सबस्टन्स बघा विच शोज प्रॉपर्टीज लाईक लस्टरस, गुड कंडक्टर ऑफ हीट, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, डक्टिलिटी प्रॉपर्टी और मेलेबिलिटी प्रॉपर्टी, दॅट्स आर कॉल्ड एज अ मेटल. म्हणजे मेटल म्हणजे काय? तर असा धातू किंवा ज्याला धातू आपण म्हणतो, तर धातू कोणाला म्हणायचं? धातू म्हणजे असा तुमचा एलिमेंट असेल की ज्याला चकाकी आहे, जो हार्ड आहे, त्याच्यानंतर त्याच्यापासून आपण पत्रे बनवू शकतो, त्याच्यापासून आपण तारा करू शकतो. तो गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटीचा आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून सहज वहन करू शकतो. त्यानंतर तो उष्णतेचा सुवाहक असेल. ह्या सगळ्या गोष्टी जो एलिमेंट दाखवतो त्याला आपण धातू म्हणतो, म्हणजे मेटल म्हणतो. आणि याच्या अगदी अपोजिट प्रॉपर्टी आहेत अधातूच्या, म्हणजे नॉन मेटलच्या. म्हणजे काय? तर दीज आर नॉन डक्टाईल, these are non-malleable, okay, these are bad conductor of heat and electricity, and these are brittle in nature. म्हणजे काय? तर हे काय? उष्णतेचे दुर्वाहक आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामधून आपण करंट पुढे पास करू शकत नाही. याच बरोबर त्याच्यापासून आपण पत्रे बनवू शकत नाही. हे ठिसूळ आहेत, यापासून आपण तारा देखील बनवू शकत नाही. आता यानंतर तिसरा पॉइंट किंवा तिसरा क्लासिफिकेशन मधला जो पॉइंट येतो तो आहे मेटॅलॉइड. आता मेटॅलॉइड कोणाला म्हणायचं? तर द सबस्टन्स विच शोज प्रॉपर्टीज ऑफ मेटल ॲज वेल ॲज नॉन मेटल्स, दॅट कॉल्ड एज अ मेटॅलॉइड. मेटॅलॉइड म्हणजे असा एलिमेंट की जो काय करतोय? मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतो आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतो. अशा सबस्टन्सला किंवा अशा एलिमेंटला आपण काय म्हणणार आहोत? मेटॅलॉइड्स म्हणणार आहोत. ठीक आहे. मग आता प्रत्येकाची एक्झाम्पल बघूयात आपण. बघा, आता पहिला जो टाईप बघितला तो आहे मेटल. मग मेटलची एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? तुम्ही भरपूर आहेत, त्याच्यातले कुठलेही 2 तरी तुम्हाला प्रिपेअर करता आली पाहिजे. मग बघा कुठली कुठली आहेत. लिथियम लिहू शकता तुम्ही, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, त्याच्यानंतर पुन्हा गोल्ड आहे, म्हणजे AU त्याचं सिम्बॉल आहे, सिल्वर आहे. याच्यामधलं 1-2 तरी तुम्हाला आठवले पाहिजेत. त्यानंतर
नॉन मेटलची एक्झाम्पल कोणती कोणती लिहू शकता? कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फॉस्फरस आहे. यातलं एखादं तरी एक्झाम्पल तुम्हाला प्रिपेअर करता आलं पाहिजे. शेवट आला मेटॅलॉइड. आता मेटॅलॉइडचं एक्झाम्पल कुठलं? तर सिलिकॉन. सिलिकॉनचं सिम्बॉल आहे SI. सिलिकॉनचं सिम्बॉल आहे S आणि स्मॉल आय. तर हे देखील एक्झाम्पल तुमचं कशाचं असू शकतं? मेटॅलॉइडचं. याचबरोबर बोरॉन हे देखील आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ॲज अ मेटॅलॉइड. ठीक आहे. तर इथे आपल्या या चॅप्टर मधली पहिली कन्सेप्ट झाली. ती कन्सेप्ट म्हणजे काय? एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन. आता एका सेकंदामध्ये आपण त्याचं रिव्हिजन करूयात, रिवाइज करूयात. तो कन्सेप्ट काय तो बघूयात आपण. बघा, मी सुरुवात काय सांगितलेली? तर ज्यावेळेस 1800 शतक चालू होतं किंवा 1800 साल चालू होतं, त्यावेळेस फक्त 30 एलिमेंटचा शोध लागला. हळूहळू एलिमेंटची संख्या वाढत चालली आणि त्यानंतर मग सायंटिस्टच्या डोक्यात यायला लागलं की एवढ्या सगळ्या एलिमेंटचा अभ्यास करणं अवघड जाईल. यासाठी आपण काहीतरी टेबल बनवला पाहिजे आणि या टेबलमध्ये एका ठराविक क्रमाने, एका ठराविक नियमाप्रमाणे जर आपण एलिमेंटची मांडणी केली तर पुढे अभ्यासाला ते सोपं जाईल आणि यातूनच पिरियॉडिक टेबलची संकल्पना अस्तित्वात आली. बरोबर आहे. त्यानंतर पुढे आपण आलो एलिमेंटच्या डेफिनेशनकडे. एलिमेंटची डेफिनेशन आपण काय लर्न केली? तर एलिमेंट म्हणजे काय असणार आहे? इट इज अ प्युअर सबस्टन्स कन्सिस्टिंग only one type of atom that called as an element, and these elements are classified into three categories, that's the metal, non-metal and metalloid. Metals means what? तर मेटल म्हणजे काय असणार आहे? द सबस्टन्स or the element which have lustrous nature, which are good conductor of heat, which are good conductor of electricity, then it shows properties of malleability, it shows property of ductility, etc. Okay, so there are so many properties like sonorous property. पण एक दोन प्रॉपर्टी तरी आपल्याला माहित पाहिजेत कारण ह्या 9th मध्ये ऑलरेडी आपण लर्न केलेल्या आहेत. ओके, तर त्याला आपण मेटल म्हणतो. मेटलची एक्झाम्पल पण मी मागाशी सांगितले, त्यातली किमान एक दोन तुमच्या लक्षात असली पाहिजे. त्यानंतर आपण नॉन मेटल मध्ये गेलो. नॉन मेटलच्या प्रॉपर्टी मेटलच्या अगदी अपोजिट आहेत, त्यामध्ये तेही पाठ करायला काही जास्त अवघड जाणार नाही. एक्झाम्पल आठवायचे तर आपल्याला काय काय? तर नॉन मेटल्स काय असतात? ब्रिटल असतात, म्हणजे ठिसूळ असतात. त्याच्यानंतर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पुढे जात नाही. एक्सेप्शनल केसेस आहेत, ते आपण 9th मध्ये लर्न केल्या. ते सध्या आपल्याला फक्त काय करायचे? टाईप वरती फोकस करायचा आहे, म्हणून आपण फक्त काय करतोय? टाईप फक्त शिकतोय. आणि त्याच्यानंतर पुन्हा डक्टिलिटी प्रॉपर्टी शो करत नाही, मॅलेबिलिटी प्रॉपर्टी शो करत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? नॉन मेटल्स म्हणतो. आणि शेवटचा टाईप आला मेटॅलॉइड. मेटॅलॉइड कोणाला म्हणायचं? तर द मेटॅलॉइड्स मीन्स व्हॉट? द एलिमेंट विच शोज प्रॉपर्टीज ऑफ मेटल as well as non-metal, that called as a metalloid. Examples of metalloid: silicon and boron. Okay, so these are examples of metalloids. आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. जरी कुठे काही प्रॉब्लेम आला, कुठे काही डाऊट्स असेल तर 100% तुम्ही मला कमेंट करा. त्या प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत जाईल. एलिमेंट्स आणि क्लासिफिकेशन या पॉइंट नंतर महत्वाचा पॉइंट येतो डोबेरेनर ट्रॅट्स. डोबेरेनर ट्रॅट्सचा अर्थ होतो डोबेरेनरची त्रिक. मग आता हे त्रिक कशा प्रकारची त्यांनी अरेंज केली? तर बघा, डोबेरेनर हा जर्मन सायंटिस्ट होता आणि साधारण 1817 साली त्यांनी एक अभ्यास करून एक काय केलं? स्टेटमेंट तयार केलं पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट बसवण्याचं. मग त्याचं ते स्टेटमेंट काय होतं? तर ते स्टेटमेंट आपल्याला एक्झामला येतं 2 मार्कांसाठी, त्यामुळे याचं प्रिपरेशन नीट करायचं. काय ते स्टेटमेंट आपण बघूया. बघा आता, ही सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. बघा आता, टेबल बनवायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना. आता समजा एखादा टेबल बनवायचा आणि ह्या टेबलमध्ये मला एलिमेंट्स अरेंज करायचे. मग हे एलिमेंट अरेंज करताना मला कुठला तरी एक रूल, एक क्रायटेरिया लक्षात ठेवावा लागेल. तसा तो जो रूल आहे किंवा तो क्रायटेरिया आहे तो ॲटॉमिक मास असा त्याने डोबेरायनरने फिक्स केला. मग डोबेरायनरने काय केलं? तर प्रत्येकाचे ॲटॉमिक मास लक्षात घेतली, म्हणजे त्यांची वजनं किती आहेत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं. आलं लक्षामध्ये? म्हणजे ते एखाद्या एलिमेंटचं वजन 1 आहे, दुसऱ्याचं 2 असेल, 3 असेल, 4 असेल किंवा 10 असेल. अशा प्रकारचे त्यांच्या वजनांवरती त्यांनी पहिल्यांदा त्या 30-35 एलिमेंट त्या काळात जे शोध लागले असतील तेवढ्या सगळ्या एलिमेंटचे त्यांनी पहिल्यांदा वजनं शोधून काढली. ठीक आहे. मग त्यांनी पहिल्यांदा प्रॉपर्टी कुठली लक्षात ठेवली? तर he suggested that properties of elements are रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे काय? त्यांच्या प्रॉपर्टी कशाशी रिलेटेड असणार आहेत? तर ॲटॉमिक मासेसशी असणार आहेत. आता पुढे काय केलं त्यांनी? तर बघा, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट.
तीन तीन एलिमेंटचे ग्रुप बनवले. समजा एक्स नावाचा एक एलिमेंट असेल, हा वाय असेल आणि हा झेड असेल, असा एक त्यांनी काय केला, ग्रुप केला. ग्रुप करताना कशाचा विचार केला, तर तीन एलिमेंटचा सेट केला. याला त्यांनी एक नाव दिलं, त्याला नाव दिलं ट्रायड. ट्रायडचा अर्थ काय असतो, त्रिके. लक्षात आलं. मग हे त्रिके करताना त्यांनी काय काय लक्षात घेतलं बघा. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग काय, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. काय केलं, नीट लक्षात घ्यायचं की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या रिएक्शन सारख्या येतात ते, म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होत असेल तर त्याचा त्यांनी अभ्यास करून त्यांनी रिएक्शन्स लिहून घेतल्या आणि मग कोणाकोणाच्या तशाच सेम रिएक्शन येतात असं त्यांनी तिघांची ग्रुप बनवले. ठीक आहे. मग काय लक्षात आलं, ट्रायडची डेफिनेशन इथं आहे. ही डेफिनेशन 1 मार्कांसाठी फिल इन द ब्लँक्स किंवा MCQ ला विचारतात, त्यामुळे ही प्रिपेअर नीट करायची. काय, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत असे 3 एलिमेंट त्यांनी एकत्र जवळ आणले आणि त्यांना नाव काय दिलं, ट्रायड. म्हणजे याला आपण काय म्हणायचं, ट्रायड. ट्रायड का नाव दिलं, कारण ह्यांच्या सगळ्यांच्या सिमिलर प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सिमिलर आहेत, म्हणून याला आपण नाव दिलं ट्रायड. ठीक आहे. आता ह्या ट्रायड मध्ये त्याला काय सापडलं बघा. त्यांनी काय सांगितलं, ही अरेंज 3 एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे काय, त्यांचं वजन जसं जसं वाढत जाईल त्याप्रमाणे त्या एलिमेंटला त्यांनी काय केलं, अरेंज केलं. म्हणजे काय, तर एक्स वजन हे कमी असेल, थोडंसं वायचं जास्त असेल आणि तिसरा एलिमेंट जो आहे एक्स वाय झेड मधला झेड त्याचं सगळ्यात जास्त असेल म्हणून त्याला सगळ्यात शेवटी ठेवलं. ठीक आहे. आणि मग त्याला सापडलं काय, तर मधल्याचं वजन म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली सिमिलर टू. ह्याचं वजन मधल्याचं सरासरी केवढं आहे, तर ॲटॉमिक मासेस कोणाचे, तर पहिलं आणि तिसरं, बरोबर आहे. इट इज द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. म्हणजे पहिल्याचं वजन तिसऱ्याचं वजन यांची सरासरी काढा. ती जी सरासरी असते ती मधल्या वजनाची असते किंवा मधल्या एलिमेंटच्या वजना इतकी असते, असंही त्याचं स्टेटमेंट होतं. आणि हे आपल्याला एक्झामला विचारतात 2 मार्कांसाठी. आता ओव्हरऑल जे काही स्टेटमेंट आहे ते नीट बघा काय काय सांगितलं ते. तर आपण आता काय काय बघितलं, डोबेरायनर ट्रायड. डोबेरायनर नावाचा सायंटिस्ट कुठला होता, जर्मनचा. शोध कधी लागला, 1817 साली. मग अशीच आपण बघितलं 1800 साली साधारण 30 एलिमेंटचे शोध लागले होते. मग याच्या वेळेस साधारण 30 ते 32 एलिमेंटचे शोध लागले असतील, बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, ट्रायड तयार केलं. पण ट्रायड तयार करण्या अगोदर पहिल्यांदा कशावरती त्यांनी विचार केला, तर त्यांची जी वजनं आहेत ती पहिल्यांदा वजनं सगळी शोधून काढली. म्हणजेच ही सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ओके. आणि त्यानंतर काय केलं त्यांनी, ही मेक ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत त्या तिघा एलिमेंटचे काय केले, ग्रुप बनवले, सेट बनवले. आणि मग ह्या सेटमध्ये त्याला काय सापडलं, तर ही अरेंज दॅट एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे पहिल्याचं वजन कमी, थोडंसं जास्त आणि सगळ्यात जास्त अशा प्रकारे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्या 3 एलिमेंटला त्यांनी बसवलं. आणि मग त्याला सापडलं ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली सिमिलर टू मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. सरळ साधा मराठीमध्ये अर्थ होतो, मधल्या एलिमेंटचं वजन हे बाकीच्या 2 एलिमेंटच्या वजनाच्या सरासरी एवढं असतं. तर हे झालं आपलं स्टेटमेंट. हे एक्झामला विचारतात, त्यामुळे याचं प्रिपरेशन व्यवस्थित करायचं. ठीक आहे. बघा काय बघितलं आपण, ही सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 elements having similar chemical properties called as a triad. He arranged 3 elements in an increasing order of their atomic masses. Then he showed that atomic mass of middle element was approximately equal to mean of atomic masses of other 2 elements. म्हणजे मधल्याचं वजन हे बाकीच्या 2 एलिमेंटच्या वजनाच्या सरासरी एवढं असतं. आणि ते 3 एलिमेंट कसे अरेंज केले, तर त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस.
बरोबर आहे. आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी लक्षात घेऊन त्यांनी 3-3चे ग्रुप तयार केले. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ डोबेरायनर्स. म्हणून याला आपण काय म्हणतो, डोबेरायनरची त्रिकम. त्या डोबेरायनरच्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सप्लेन करावं लागतं. त्यासाठी कुठलाही एक सेट तुम्ही प्रिपेअर करा. आता एक एक्झाम्पल आपण बघूयात की जे बोर्डवरती लिहिलेलं आहे. बघा आता डोबेरायनरचे जे काही ट्रायड्स दिले त्यातलं पहिलं ट्रायड आहे कोणाचं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचं. ठीक आहे. आता आपण मगाशीच रूल बघितला किंवा स्टेटमेंट बघितलं, मधल्याचं वजन म्हणजे सोडियमचं वजन हे केवढं असणार आहे, तर लिथियमचं जे वजन असेल आणि पोटॅशियमचं जे वजन असेल यांची बेरीज करा, त्यांची सरासरी करा, त्या सरासरीच्या वजना इतकं काय असणार आहे, तर कोणाचं वजन असेल, तर सोडियमचं वजन हे असणार आहे. मग आता आपण बघूयात काय नक्की त्यांचं वजन खरंच येते का. तर बघा लिथियमचं वजन किती आहे, 6.9. ठीक आहे. प्लस आता आपल्याला वजन कोणाचं बघायचंय, पोटॅशियमचं. कारण आपला रूल काय सांगतो, पहिल्याचं वजन आणि तिसऱ्याच्या वजनाची सरासरी ही मधल्याचं वजन असते. ठीक आहे ना. आता पोटॅशियमचं वजन किती आहे, तर 39.1. ठीक आहे. आता बेरीज करूयात आपण. बघा आता इथे काय येणार आहे, 6.9 प्लस 39.1 काय येईल टोटल सांगा बरं. येस, इथं बघा हा 9 इकडे गेला तर 40 झाले, 40 आणि 6 किती झाले, 46 झाले, 46. आता आपल्याला काय करायचंय, मीन काढायचंय. मीन म्हणजे डिवायडेड बाय 2 येणार आहे. आन्सर येईल 23. म्हणजे सोडियमचं जे वेट असणार आहे ते किती असणार आहे, तर 23 असणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रूफ केलं किंवा त्यांनी ज्यावेळेस काढलं, प्रोटॉनचा नंबर असेल आणि न्यूट्रॉनचा नंबर, ॲटॉमिक मासेस काढले, तर ते बरोबर 23 सापडलं. त्यामुळे त्याला काय वाटलं की हे स्टेटमेंट आपण जे शोधलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. मधल्याचं वजन हे बाकीच्या दोन वजनांच्या सरासरी एवढं असतं. ओके. आता दुसरं एक्झाम्पल बघा कुठलं आहे, यातलं तुम्ही कुठलंही पाठ करा. एक सोपं पहिलं मगाशी दाखवलं ते केलं तरी चालेल. तर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जो सेट आहे तो कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम मधला आहे. आता यामध्ये पहिल्याचं वजन म्हणजे कॅल्शियमचं वजन किती आहे, 40.1 आहे. आणि बेरियमचं वजन किती आहे, 137.3 आहे. बरोबर आहे. आपल्याला मीन काढायचं आहे, म्हणजेच काय करावं लागेल, 40.1 प्लस 137.3 डिवायडेड बाय 2 यांचा आन्सर आलं 177.4. आणि यांचे ज्यावेळेस तुम्ही डिव्हिजन करता तर ते आन्सर येतं 88.7. मग जे ऍक्च्युअल मास आहे SR म्हणजे स्ट्रॉन्शियमचं, याच्या अगदी हे जवळपास जाणारं मास आहे, म्हणून हे दुसरं ट्रायड त्याला सापडलं. आणि तिसरं एक्झाम्पल जे आहे ते आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनचा सेट. मग क्लोरीनचं वजन किती आहे, तर 35.5. ब्रोमीनचं काढायचं आपल्याला आणि आयोडीनचं किती आहे, 126.9. आणि यांची ज्यावेळेस तुम्ही टोटल करता ती किती येते, 162.4 डिवायडेड बाय 2. कारण मीन काढायचं म्हणून 2 ने डिवाइड करतोय. आणि आन्सर येईल 81.2, की जे पुन्हा ऍक्च्युअल मास जे आहे BRचं 79च्या आसपास आहे. सो दीज आर 3 ट्रायड्स. आता पुढे काय झालं बघा, साधारण 18th सेंचुरीमध्ये 30 एलिमेंटचा शोध लागला होता. बरोबर. पण याला ट्रायड मात्र किती सापडले, हार्डली 3 किंवा 4 सापडले. मग बाकीचे जे एलिमेंट राहिले शिल्लक त्याच्यामध्ये ह्या ट्रायडच्या प्रॉपर्टी शो होत नव्हत्या. म्हणजेच हे या लॉचं लिमिटेशन आहे आणि त्यामुळे हा जो रूल आहे किंवा हा लॉ आहे तो रूल्ड आउट झाला. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील, व्हिडिओ समजत असतील. जर चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना या चॅनलची लिंक किंवा व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. आता जाता जाता एक ओळ आठवलेली, ती ओळ सांगते. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. या एका नोटवरती आपण इथे थांबतोय.